उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघे 2 तास शिल्लक राहिले। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। त्यामुळे बंडोबांना थंड करण्यासाठी महायुतीसह मविया नेत्यांचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत। अर्ज माघारीनंतर निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार आहे। शिवाजी काळे आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। शिवाजी, सकाळपासूनच्या काय घडामोडी आहेत? अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आज जर आपण पाहिलं गेलं तर सर्व नेते जे आहेत महत्वाचे ते सातत्यानं फोन करताना पाहायला मिळत आहेत आणि अनेक जे उमेदवार आहेत ते नॉट रिचेबल झालेले आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शिवसेना भवनामध्ये आज ठाकरेंनी मिळून एक मोठी खेळी केली आहे। ज्यावेळेस अर्ज मागे घेण्यात येतील त्याच काळामध्ये सर्व नगरसेवकांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। म्हणजे त्यांच्यावरती दबाव टाकून कोणी अशा वेळेस अर्ज मागे घेणार कोणी सांगू नये या दृष्टिकोनातून मनसे असो आणि शिवसेना असो या दोघांच्याही नगरसेवकांना जे आहेत या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। ही मोठी खेळी जी आहे ठाकरेंनी केली आहे, कारण त्यांच्यावरती कुठून दबाव आला किंवा इतर पक्षांकडनं आमिषा आली। अशा वेळेस बिनविरोध होण्याची संख्या अलीकडच्या काळात आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये अनेक जे आहे ठिकाणी शिंदे सेना असो तर भाजप असो यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे। कल्याण डोंबिवली असो मुंबई असो या ठिकाणी कशा पद्धतीने बिनविरोध निवडणुका होतील यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। त्या दृष्टिकोनातून ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक जे आहे थेट ते शिवसेना भवनामध्ये बोलवले आहेत। त्याचबरोबर मनसेचे नगरसेवक देखील या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन जे आहे ते अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे करणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं गेलं तर संभाजीनगर असो त्याचबरोबर ठाणे असो त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर अहिल्यानगरमधून 2 सदस्य जे आहेत उमेदवार जे आहेत ते गायब झालेले आहेत। दुसरीकडे पाहिलं गेलं तर केळुसकरांनी असं सांगितलं जात आहे की जो एबी फॉर्म होता त्या एबी फॉर्मची कलर प्रिंट काढली, त्याचा अर्ज दाखल केला आणि सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह झालेत, मात्र फोन बंद आहे। ते देखील भाजपसाठी डोकेदुखी झाली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसन्न सर या सध्याच्या काळामध्ये निष्ठावंतांच्या विरुद्ध निष्ठावंतांनी हे बंड केल्यामुळे भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरलेली आहे। कारण ज्या पद्धतीने त्यांना तिकीट नाकारण्यात आलं, घाटकोपरच्या ठिकाणी सगळे जे उमेदवार आहेत भाजपने ते दुसऱ्या पक्षातून घेतल्याचा आरोप जे आहे त्यांचे निष्ठावंत करताना पाहायला मिळत आहे। पूजा मोरे प्रकरण आपण पुण्यामध्ये पाहिलेलं आहे। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर निष्ठावंतांचा जो आवाज आतापर्यंत आपण पाहिला होता खऱ्या अर्थानं आज त्यांना तिकीट मिळतंय का, उमेदवारी त्यांची पक्की होते का, कोणाला मागे घेण्यासाठी अर्ज मागे घेण्यासाठी मनवलं जात आहे आणि कोण खऱ्या अर्थानं मैदानात उतरतंय। आता हा शेवटचा अंक आहे उमेदवारीचा आणि या शेवटच्या अंकामध्ये कोण बाजी मारतंय त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणुकीचा आखाडा जो आहे तो सुरू झाला असं म्हणता येईल। नक्कीच शिवाजी, आपलं त्याकडे लक्ष असेल.